आज करू आपण कुलाबा आणि फोर्ट। तर इकडे जे आपले गणपती आहेत तर त्यांचं दर्शन करून येऊ आपण, ठीक आहे? भेटू मग। खूप छान ब्लॉग बनवलेला आहे। अरे थँक्यू। गणपती बाप्पा मोरया। मोरया। आपल्या फोर्टच्या सम्राटचा विजय असो। चल प्रणित, मंडळ आभारी। लाव मैं व्हिडिओ मार रहा हूं एक। तर मग चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनल मध्ये, S3 व्लॉग्स मध्ये। तर आज तारीख 14 सप्टेंबर आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा व्लॉग आहे। तर ऍक्च्युली हा जरा धावपळीतच असेल व्लॉग, बघू शकता। आम्हाला व्लॉगला जायचं लेट होते, पण गाडी जरा जास्तच घाण होती ना, तर त्यामुळे जरा आता वॉशिंगचं काम चालू आहे आपलं, ठीक आहे? आपण 5-1 मिनिटांमध्ये निघू आता इकडून। तर आता आज करू आपण कुलाबा आणि फोर्ट। तर इकडे जे आपले गणपती आहेत तर त्यांचं दर्शन करून येऊ आपण, थोडं त्या साईडने धुतो गाडी। तर तेच मित्रांनो, आपले जे कुलाबा आणि फोर्ट मधले जे गणपती आहेत तर त्यांचं आपण दर्शन करू। गाडी जास्तच घाण होती त्यामुळे थोडंसं वॉच म्हटलं पटकन पटकन करतो आणि निघतो इकडून, ठीक आहे? तर बघा मित्रांनो, जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर अशाच प्रकारची आपल्याला कार वॉशिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। पाणी फिरून माझ्यावर सोडते, मला उलट पकडायला लागेल, ठीक आहे? झाली आहे गाडी आपली, चकाचक झाली आहे। निघू आता 5 मिनिटांनी पटकन, आणि बस एवढीच, ठीक आहे? आता सध्या एवढी कार वॉशिंग ओके, ठीक आहे? बस मित्रांनो, आता बस आपण निघू इकडून आणि आता डायरेक्टली भेटू कुलाब्याच्या गणपतींचं दर्शन करताना। चला मित्रांनो, आता कार वॉशिंग पण झालेली आहे आपली, बस आता आपण इकडून डायरेक्टली निघू कुलाब्यासाठी। टीम रेडी? येस। चला, सीट बेल्ट पहिले, तो सीट बेल्ट। चला पहिला आपण सीट बेल्ट मारू, सेफ्टी फर्स्ट। थोडा अंधार पडायला लागलाय तर थोडासा काळोख काळोख दिसेल ब्लॉग मध्ये, पण थोडा ऍडजस्ट करायला हवी। चला मित्रांनो, आपण नेवीनगर साईडनी दर्शन चालू केलेलं आहे, ठीक आहे? नेवीनगर साईडने आपण फोर्टच्या दिशेने जाऊ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाऊ। तर पहिलाच आपल्याला एक मंडळ आहे, तिकडे आहे आपला कुलाब्याचा विघ्नहर्ता। तर जाऊ, पहिला कुलाब्याचा विघ्नहर्ता आपण पाहून घेऊ। या बाजूलाच आहे कुलाब्याचा विघ्नहर्ता। एक नंबर। चला, आता कुलाब्याचा विघ्नहर्त्याचं दर्शन झालं। आता ह्याच्यानंतर आता पुढे करू आपण कुलाब्याचा लाडका। तर ह्या बाप्पाचं दर्शन ऍक्च्युली आगमनामध्ये पण आपण कव्हर केला होता कुलाब्याचा लाडका, पण आता जाऊन मंडपामध्ये आपण दर्शन करू। मस्त आहे, म्हणजे रेड्यावर आहे ना, म्हणजे यमराज अवतार बोलला ना रेड्यावर? हा, रेड्यावर उभा गणपती आहे आणि तो म्हणजे समजा कोणता आपला यमराज अवतार वाटतंय, ठीक आहे? तर जाऊ आता, तो आता पाहू। चप्पल निकाले नहीं क्या? मेरे को स्कीम दिए क्या? अरे सही है यार, एक नंबर, मस्त। अरे गडबड में मला बोलले चपला काढू आपण गाडीतच, ठीक आहे? मी आलो चपला काढून आणि हे मस्त बुटं घालून आलेत। वा, एक नंबर। हे बघा, या बाजूला कुलाब्याचा लाडका, आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून येऊ पटकन। हो 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 हो, एक नंबर, एकदम सुरेख मूर्ती। मस्त, एकदम सुरेख मूर्ती। आपण ह्याच्यामध्ये पण आगमनामध्ये पण बघा याचं कव्हर केली होती, पण आता मंडपामध्ये एकदमच मस्त दिसते मूर्ती, एकदम मस्त डेकोरेशन आणि सर्व खूप छान। बस एक क्लोजअप घेतो आणि मग आपण इकडून पण पटकन निरोप घेऊ, पटकन निघू इकडून। मस्त, कशी मूर्ती, जब्बर ना? इंट्रो नाही काय ब्लॉग मध्ये, स्टार्टिंगला डायरेक्ट ही मूर्ती आहे। पटकन आपण आपले फोटो काढून घेऊ आणि पटकन निघू, थोडंसं मित्रा। चल, धन्यवाद मित्रा। चल, आता कुलाब्याच्या लाडक्यापासून पण आपण निरोप घेतला। आता पुढे कुलाब्याचा युवराज पण आहे, पण मला वाटतं पहिला कुलाब्याचा राजा लागेल आपल्याला, ठीक आहे? तर आपण डायरेक्टली आता तिकडेच जाऊ। आता पुढचं दर्शन करू आपण आपल्या कुलाब्याच्या राजाचं। तर कुलाब्याच्या राजाच्या गल्लीमध्ये आलोय आणि हे बघा, इकडे समोरच आहे आपला मेन प्रवेशद्वार कुलाब्याच्या राजाचा। समोरच बसतो गणपती,
डायरेक्ट पण दिसेल, पण आपण आज जाऊन प्रॉपर दर्शन घेऊ. ठीक आहे. गणपतये नमो चला मित्रांनो, प्रसाद पण आपणच घेऊ. कुलाब्याच्या राजाचं पण दर्शन झालं. आता आपण पुढे जाऊ कुलाब्याचा युवराज त्याचं दर्शन करायला. त्याचा पण आपण आगमन सोहळा कव्हर केला होता आणि एकदम खास मूर्ती, एकदम म्हणजे खतरनाक मूर्ती आहे. म्हणजे समजा आपल्या कुलाबा एरियातली सर्वात उंच मूर्ती म्हणजे कुलाब्याचा युवराज. कुलाब्याच्या राजाच्या समोरच्याच गलीत ना कुलाब्याचा युवराज. हे बघा, आपण कुलाब्याच्या युवराजच्या बॅक साईडनी झालोय. जाऊ समोर नंतर दर्शन करून घेऊ डायरेक्टली. इकडे आपला मित्र पण आहे एक आहे वेदांत, पण तो नाईटला होता ना, त्याच्याशी आता जस्ट माझी फोनवर वार्ता झाली. तर त्याचा नाईट होता म्हणून तो आता जस्ट घरी गेलाय. तर म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी जाऊन आपलं दर्शन व्यवस्थित करून घेतो. चला चाललो आतमध्ये. आता जस्ट एंट्री केली की आपल्याला समोर कुलाब्याचा युवराज. एक मिनिट, एक नंबर सुरेख मूर्ती. पुन्हा एकदा आपल्याला कॅमेरा फिरून दाखवतो. चला मित्रांनो, आपला कुलाब्याचा युवराजचं पण दर्शन झालंय. भाऊ, आपली किती फुटची मूर्ती आहे? 1 मिनिट होल्ड कर ना, बोला ना. किती फुटाची मूर्ती आपली? 35 ना. माझा व्लॉग आहे S3J व्लॉग्स. वेदांत ओळखतो. अच्छा, वेदांत ओळखतो. अरे वाटतं मी काय तुमचे ब्लॉगचे व्हिडिओ घेतलेले लास्ट टाइम फेवरेट गणपती. हा राईट टाकलेली व्हिडिओ. बरोबर. आगमनाला पण होतो मी. आपला मित्र आहे वेदांत. हा राईट भेटू मग. खूप छान ब्लॉग बनवलेला आहे. अरे थँक्यू. कशी वाटली पण आपली? जब्बर. आगमनाला होतो ना मी. मध्ये ना 4 लुक आहे आपला. ध्यानाने बघा. हा मल्हारचा पण लुक दिसतोय आपला आणि महादेवाचा पण आहे. अजून निरकून बघितलं ना परशुराम पण दिसतोय आपला आणि सर्प खालती दिलाय म्हणून आपला कृष्ण रूप पण आहे. म्हणून ध्यानाने असं निरकून बघितलं ना 4 रूप दिसतात. आणि मल्हार रूप आपलं ते टॅग आहे. हो, ते ट्रेडमार्क आहे आपला. म्हणजे आतमध्ये पोरं जबरदस्ती लावतात नाही ते, मतलब इथे येऊन गेलाय व्यक्ती असं आहे. चला बेटा, खूप छान वाटलं. तर बस मित्रांनो, आपले भाऊ भेटले. तर ते पण इकडचा कारोबार आहे ना आपला कुलाब्याचा युवराजचा, तर त्याच्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे. ठीक आहे. तर बस वेदांची भेट नाही झाली, पण ठीक आहे, आता त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. आता इकडून कुलाब्याच्या युवराजचं दर्शन झालं ना, तर त्याच्यानंतर आपण सरळ जाऊ ना, तर तिकडे आपल्याला भेटेल आपल्याला कुलाब्याचा सम्राट. बरोबर, कुलाब्याचा सम्राट गेल्या वर्षी कृष्ण अवतार होता. आता बघू, या वर्षी ऍक्च्युली मी बघितला नाही, मी आगमनामध्ये नव्हतो. तर आता जाऊन आपण दर्शन करू कुलाब्याच्या सम्राटचं. अरे अभी तो फ्लाइट चालू भी नहीं हुई. तुम लोग का लंच क्या बोलते हैं, स्नॅक्स ब्रेक्स हो गया. ज्या सुरुवातच झाली होती. तर ह्या लोकांचा पण उपवास होता, दोघांचा उपवास होता शनिवारचा. तर म्हटलं की ते उपवास सोडतात, तर म्हटलं चला आपण पण थोडासा अल्पहार करून घेऊ. देतो बाई, भजी पाव देतो एक. चला मित्रांनो, तर आता आपण कुलाब्याची शान कुलाब्याचा युवराजचं दर्शन केलं. त्याच्यानंतर आता आपण परत समोर आलेलो आहे. जस्ट समोरच्याच गल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळेल कुलाब्याचा सम्राट. जस्ट पोचलोय मी आता मंडपाजवळ. बस आतमध्ये गेलो की दर्शन करून घेतो. इकडे पाण्यामध्ये मासे पण बघायला मिळतील आपल्याला. सोडलेत पाण्यामध्ये मासे आणि बघताना सिक्के पण सोडलेले आहेत बघा. हे बघा मित्रांनो, एकदम सुरेख मूर्ती आहे. चला मग आपल्या कुलाब्याच्या सम्राटचं पण दर्शन झालं. आता ह्याच्यानंतर आता पुढे फोर्टचे गणपती पाहायला आता पुढे जाऊ आपण. थोडा पाऊस पण चालू झालेला आहे. चला मित्रांनो, आता आपण ना जो आपला फोर्टचा लाडका आहे, तर ह्या मंडळाजवळ पोहोचलो आहे. ॲक्च्युली गेल्या वर्षी मला काही कारणास्तव म्हणजे शूट नव्हतं करता आलं. ठीक आहे, तेव्हा मी फक्त एक रील शूट केलेली, जस्ट इकडे कामासाठी आलेलो आहे का तेव्हा. पण म्हटलं की नाही, यावेळेस म्हटलं प्रॉपर ब्लॉगमध्येच आपण शूट करू. ठीक आहे. हे बघा, ह्या बाजूने एंट्री आहे, आपण जाऊ आतमध्ये. मस्त. आपण आगमनामध्ये पण पाहिला होता. ठीक आहे, पण तेव्हा जरा अंधारामध्ये लाईट म्हणजे कमी होती, डीम होती. थोडं लेट आगमन सोहळा चालू झालेला. तर पण मस्त मंडपामध्ये बघा, एकदम मस्त मूर्ती आहे. यावेळेस थोडी उंच मूर्ती अजून जास्त गेल्या वेळेसपेक्षा.
आजा. चला धन्यवाद. चला धन्यवाद. हा मी अमितलाच हे करत होतो. पुढचा लाडक्याचं ऍक्च्युली आगमनामध्ये पण दर्शन केलं होतं आणि आज आपण आपल्याला मस्त मंडपामध्ये येऊन प्रॉपर दर्शन करायला मिळालं. ठीक आहे, तर बस घेतो निरोप. ठीक आहे, आता पुढे पण आता अजून गणपतीचे दर्शन करायचं आहे. ठीक आहे, तर मग चला मित्रांनो एकदा म्हणू आपण फोर्टच्या लाडक्याचा. चला धन्यवाद. आता फोर्टचा चिंतामणी आपल्या समोर आहे, तर आपण जाऊन दर्शन करू फोर्टच्या चिंतामणीचं. ठीक आहे, तर हा आपला लालबागच्या राजाचा अवतार आहे आणि डायरेक्ट मार्केटमध्ये ओपनच मूर्ती आहे. तर आपल्याला काय नाही पटकन डायरेक्ट समोरूनच दर्शन होऊन जाईल. ओके, आणि परत मागे गेलं की फोर्टचा राजा. उतरू गाडीत नाही, ऍक्च्युली पाऊस येतो थोडा, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. झाला कमी झाला थोडा पाऊस. मस्त सुंदर मूर्ती आहे, एकदम लालबागचा राजा अवतार आणि मूर्तिकार संतोष कांबळे. आ जाओ. ज्यादा दूध क्या तुमको? ले लो. ठीक आहे, थोडा प्रसाद मी स्वतः घेतो. आता आपण पुढे सरळ गेलो ना परत मागं, तर तिकडे आपल्याला दर्शन होईल फोर्टच्या राजाचं. ठीक आहे, आणि फोर्टच्या राजाचं पण आपण ऑलरेडी जसं आगमनामध्ये पण कव्हर केलेलं आहे. जे सारंगपूर मंदिर आहे तर त्याचाच देखावा आहे आणि प्रभाळमध्ये पण आपण बघितलं असेल. आणि आता पुढे जाऊन आपण जे मंडपामध्ये जे डेकोरेशन असेल तर त्याच्याबरोबर आपण आपला फोर्टचा राजाचं दर्शन घेऊ. इकडे अजून एक गणपती दिसतोय, श्री दातार सार्वजनिक उत्सव मंडळ. ठीक आहे, आणि आपले जे अष्टविनायक गणपती आहेत तर त्यांचे छायाचित्रण फ्रंट गेटला आपल्याला दिसतंय प्रवेशद्वाराजवळ. चला आतमध्ये जाऊन पटकन दर्शन करून घेतो. मस्त पूर्ण डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे. मस्त निऑन लाईट ना, निऑन एकदम निऑन थीम मध्ये मशरूम आहेत बघा, एकदम मस्त, एकदम मस्त खतरनाक, खूप सुंदर. बापाचं दर्शन करून घेऊ. अष्टविनायकामध्ये आपल्या गावचा गणपती श्री मयुरेश्वर, मोरगावचा मयुरेश्वर. ठीक आहे, चला त्या बाजूला आता आपला फोर्टचा राजा, फोर्टचा राजाचा मेन प्रवेशद्वार. ठीक आहे, आपण पाठपूजनाला तर असतो तिकडे. श्री सारंगपूर मंदिरातलं जे हनुमानाचे रूप आहे, एक नंबर, खूप सुरेख, खूप सुरेख. तशी आगमनामध्ये पण बघितली होती आपण. चला मित्रांनो, आता फोर्टच्या राजाचं पण दर्शन झालं. आता इकडून पुढे आता आपले दोनच गणपती बाकी आहे, म्हणजे 3 गणपती बाकी आहे. तर इकडून जवळ आहे फोर्टचा गणराज आणि फोर्टचा इच्छापूर्ती. कोण कुठे? इच्छापूर्तीला ना. अरे आजा बॉस दिखा दूंगा. आता जो मेन आपला रोड आहे, ठीक आहे, तर त्या रोडने आपण पोहोचलोय फोर्टचा गणराज जवळ. ठीक आहे, यांचं पण डेकोरेशन खूप सुंदर असतं. तर आता जाऊन आपण दर्शन करू. हे बघा, ह्या बाजूला फोर्टचा गणराज आहे समोर, आणि थोडंसं पुढे गेले ना तर फोर्टचा इच्छापूर्ती. त्या इच्छापूर्तीचं तर तुम्हाला माहितीच एकदम म्हणजे खतरनाकच आहे. ठीक आहे, त्याचं डेकोरेशन आणि पूर्ण सर्व असतं, म्हणजे नंतर मग पॅसेज सर्व सेंट्रलाइज एसी असतं. ठीक आहे, बस जाऊ आता आपण एकदा. बघा, मला वाटतं यावेळेस किल्ल्यांचे हे केलंय. हे बघा, पूर्ण किल्ल्याची प्रतिकृती वाटते यावेळेस. ठीक आहे, फोर्टचा गणराज. फोर्टच्या गणराजला आपण एंट्री केला ना तर पहिला समोरच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे. ठीक आहे, आपण आता जाऊ इकडून आतमध्ये जाऊ. सुंदर, एकदम सुंदर, मस्त मोठे एकदम. छत्रपती शिवाजी महाराज अवतारामध्ये मागं राजमुद्रा पण बघू शकता, शिवकालीन राजमुद्रा. चला मित्रांनो, आपला फोर्टचा गणराज होता तर त्याचा पण आपला
म्हणजे खूप सुंदर म्हणजे दर्शन झालेलं आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर होती. आता आपण बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज अवतारामध्ये होती. आणि आता जस्ट ऑपोजिटला जे मंडळ आहे तर ते आहे आपलं फोर्टचा इच्छापूर्ती विराजमान आहे. ठीक आहे, तर त्याचं डेकोरेशन मूर्ती सर्व सुबकच असते, एकदम सुंदर असते एकदम. तर जाऊ आता आपण तिकडचा आनंद घेऊ. ठीक आहे, तिकडचं दर्शन घेऊ आपण. ओके, गर्दी तो आहे ना बाबा. हे बघा मित्रांनो, ह्या बाजूला भक्तांची गर्दी बघू शकता. आता या गर्दीवरूनच कळत असेल की फोर्टचा इच्छापूर्ती कसा असेल. विवेक चौधरी क्या बोलते भाई? याद रखे हो मतलब. बस अभी जाता हूँ. ठीक है, ठीक है, बाकी सब बढ़िया. चलो सही है भाई, मैं करता हूँ दर्शन. अरे नक्की नक्की करते. ठीक है, चलो भाई आते हम. नमस्कार, बाकी सब ठीक. चलो आते दर्शन करके आते. ठीक आहे, चला मित्रांनो आपण दर्शन करून घेऊ. हे बघा मित्रांनो, फोर्टचा इच्छापूर्ती गणेश हा तर जस्ट एंट्रन्स आहे. ठीक आहे, आता आतमध्ये गेल्यावर तर एकदमच म्हणजे खतरनाक डेकोरेशन आहे. एकदम काय म्हणलं, एकदम असं वाटायला आपल्याला की राजमहालमध्ये झालेलो आहे. हे बघा मित्रांनो, ह्या बाजूला पण आपण गर्दी बघू शकता पूर्ण. हे बघा मित्रांनो, एकदम मस्त डेकोरेशन आहे. ही सर्व हे पूर्ण पेंटिंग आहे. ठीक आहे, काय प्रिंटिंग नाही आहे. ही जी पण सर्व दिसते ना, ही सर्व हँडमेड पेंटिंग आहे पूर्ण, मस्त सुंदर. आणि बघा भाविकांची गर्दी पण बघा या बाजूला. चला मित्रांनो, आता जस्ट मी आलोय जो आपला म्हणजे पहिल्या माळावर थोडं एक माळा वरती यायला लागतं आपल्याला. स्टेअरकेसनी वरती यावं लागतं आणि वरती आल्यावर पूर्ण सेंट्रलाइज AC रूम आहे आणि पूर्ण राजवाडा टाईपच पूर्ण फील येतो. ठीक आहे, म्हणजे एकदा तुम्ही इकडे दर्शनासाठी आले ना की समजा एकदम तुम्ही एकदम फ्रेश होऊन जाता, म्हणजे रिफ्रेश, पूर्ण रिफ्रेश. ठीक आहे, आता माझ्या समोरच गणपती बाप्पा आहे. ठीक आहे, जस्ट कॅमेरा फिरवताना आपल्याला दर्शन करवतो. चला मित्रांनो, तर आता फोर्ट मधले आपले लगभग सर्व गणपती दर्शन झालेले आहेत. आता एक फक्त राहिला आपला फोर्टचा महाराजा. ठीक आहे, तर तो पण मागच्या गल्लीतच असतो. तर आता आपण पुढे जाऊन करू दर्शन आपल्या फोर्टच्या महाराजाचं. चलो विवेक भाऊ, ठीक है, मिलते अभी. ठीक, बस अपने विवेक भाई भी हमेशा जब भी आते हैं हम इच्छापूर्ति में तो हमेशा सपोर्ट करते हैं. तो बस बहुत बहुत एकदम थैंक यू एकदम आपको दिल से. ठीक है, बस अभी वापस अगर बीच में कुछ अगर हुआ भेंट तो ठीक है, नहीं तो फिर वापस सीधा अगले साल ही मिलेंगे. मोरया फोर्टच्या महाराजाचा प्रवेशद्वार आविष्कार राहिला मागं. चला मित्रांनो, ॲक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं, पण ह्या बाजूला ना, रोडच्या ह्या बाजूला 2 मंडळ आहेत ॲक्च्युली. तर फोर्टचा महाराजा तर मी म्हटलं तुम्हाला की आपण दर्शन करू, पण ह्याच्यात आज बाजूला अजून एक गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे फोर्टचा सम्राट. हे बघा, हा एंट्रन्स आहे, थोडं पुढेच आहे. ॲक्च्युली ही पण मूर्ती मी आगमनामध्ये बघितली आहे फोर्टचा महाराजाची. तर चला आता दर्शन करू आपला फोर्टचा महाराजाचा. जाऊ या बाजूने आतमध्ये जाऊ. आपला फोर्टचा महाराजा सुंदर मूर्ती आहे. चला मित्रांनो, आपल्या फोर्टच्या महाराजाचं दर्शन झालंय. इकडे या गल्लीतनं पण शॉर्टकट आहे. ठीक आहे, फोर्टच्या महाराजाचं दर्शन झालंय ना. आता तिकडून त्याच्यानंतर आपण जाऊ आता बाजूच्याच गल्लीमध्ये फोर्टचा सम्राट पण बसतो. तर आपण आपल्या फोर्टच्या सम्राटचं पण आता दर्शन करून घेऊ. बघा, इकडे वॉटर पोलीस लाईनचा बाप्पा आहे. तर आपण या बाप्पाचं पण दर्शन करून घेऊ. गेल्या वर्षी जेव्हा आलेलो तेव्हा इकडे ना केदारनाथचं डेकोरेशन होतं. ठीक आहे, चला आतमध्ये जाऊ आपण आता. तेच मित्रांनो, आपला जो फोर्टचा महाराजा आणि फोर्टचा सम्राट, तर ह्या दोन्ही मंडळाच्या मध्ये आपला अजून एक वॉटर पोलीस लाईनचा राजा आहे. ठीक आहे, तर इकडे आपला वॉटर पोलीस लाईनचा बापा बसतो. तर मग जाऊ आता आपण. ठीक आहे, या बाजूने पुढे गेले, या गल्लीतनं गेले की आपल्याला फोर्टचा सम्राटचं डायरेक्ट दर्शन होईल. ठीक आहे, ठीक है, यांना हे लोग बोलता थे मागून मगापासून रास्ता नहीं है. ठीक है, इनको बताओ, पहले भी मैं आ चुका हूँ, समझे. रास्ता इधर बोल रहा हूँ, इधर है. अच्छा, हे बघा आपला फोर्टचा सम्राट. अरे काय बोलतो प्रणित, कसं आहे? बरं आहे. काय चालू आहे मग? अच्छा, हा चल आलो मी, थांब दूध काढून आलो. वाटते सत्यनारायणची पूजा पण झाली आहे आजच.
ठीक आहे, मस्त एकदम सुंदर. आणि ह्या बाजूला आपला फोर्टचा सम्राट. हे बघा मित्रांनो, समोरच बघू शकता आपला फोर्टचा सम्राट. सुंदर अशी मूर्ती आहे. हा चला मित्रांनो, मग आपल्या फोर्टच्या सम्राटला पण आज आपण भेट दिली. ठीक आहे, तसं गेल्या वर्षी आलो होतो आणि या वर्षी आपण आलो. गणपती बाप्पा मोरया. असंच आपल्यावरती प्रेम ठेवा. तुमच्या सबस्क्रायबरना. येस, नक्की. आपल्या फोर्टच्या सम्राटचा विजय असो. चला, धन्यवाद. थँक्यू. चल प्रणित. आभारी. हा चला, हा दरवर्षी. चला चला मग मित्रांनो, आपला फोर्टच्या सम्राटला आपला मित्र पण भेटला, प्रणित. बाकी काय बोलतो, मग काय चालू आहे? चालू आहे आता गणपतीचा. मस्त, पूर्ण आता 10 दिवस पूर्ण व्यस्त असेल. व्यवस्थित नाईट आउट ड्रेस वगैरे चालू आहे. हा नाही, सही आहे. ठीक आहे. बाकी आपला मित्र परिवार चालू आहे. अच्छा, काय बोलतो? मोरया. चल ठीक आहे, आता आम्ही पण निरोपच घेतो, निघतो आता. ठीक आहे, भेट मला की. चल बाय बाय. आतापर्यंत आपण पूर्ण कुलाब्यातले आणि फोर्टमधल्या गणपतींचं दर्शन केलं, पण तरी पण मी व्लॉग एंड नाही केला, कारण अजून एक स्पेशल मंडळ आहे. जे पण आपले गणेश दर्शनचे व्लॉग झाले, तर तेव्हा पण मी येण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव मला यायला नाही जमलं. जेव्हा आपल्या लालबाग परळला पण जेव्हा मी गणपतीचं दर्शन केलं, तेव्हा पण यायला जमलं नव्हतं. तर म्हटलं की जेव्हा आपल्या कुलाब्याच्या आणि फोर्टचे गणपतींचे दर्शन झाले ना, तर त्याच्यानंतर म्हटलं की अजून एक आपलं जे स्पेशल मंडळ आहे, तर त्याला पण आपण आजच भेट देऊ. तर तेच मित्रांनो, आता मी आलो आहे काळा चौकी एरियामध्ये. तर आता आपण दर्शन करू आपलं फेवरेट मंडळ, ते म्हणजेच जिजामाता नगरचा महाराजा. बस इकडून आता वॉकिंग 2 मिनिटाचे आपल्याला. ठीक आहे, मंडळात पोचलो की आपल्या जिजामाता नगरच्या महाराजाचं आपण दर्शन करू आणि नंतर आपल्या प्रज्वल सरांच्या इकडे एरियातच जाऊ आणि तिकडे ब्लॉग एंड करू. चला मित्रांनो, आपण आलो आहे आता. ठीक आहे, जिजामाता नगरचा महाराजाचं दर्शन करायला. सचिन भाऊ भेटले आपल्याला. ठीक आहे, या साईडला बघलं आपल्या महाराजाचा एंट्रन्स, मेन प्रवेशद्वार. ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊ पटकन. खूप दिवसांनी आलो आहे. काय बोलतो, मजेत? हां, काय चालू आहे मग? कसं आहे, बरं आहे? हां, मस्त. बघा आपला जिजामाता नगरचा महाराजा, एकदम सुंदर मूर्ती आहे, खूप मस्त आहे. यावर्षीचा प्रभाव पण एकदम मस्त आहे. चला मित्रांनो, आपण दर्शन करू आपल्या जिजामाता नगरच्या महाराजाचं. हे बघा, एकदम सुंदर अशी सुरेख अशी मूर्ती आहे, खूप मस्त मूर्ती आहे बघा. फायनली आपल्या जिजामाता नगरच्या महाराजाचं पण आपण दर्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर बस आता बस थोडं 5 मिनिट इकडे थांबतो. इकडून नंतर मी निरोप घेईल. कसं आहे, बरं आहे? झालं जेवण? झालं नाही, आता गेल्यावर आता केस बारीक कापली एकदम. अच्छा अच्छा, नाही सर, सही आहे, एन्जॉय करेन. ठीक आहे, चल. चला जितेश भाऊ, तर आपल्याला पण भेटून आनंद झाला. ठीक आहे, नमस्कार. जय गणेश सर्वांना. जय गणेश, जय गणेश. ठीक आहे, आता परत भेटू पुन्हा. तर विसर्जनाला भेट झाली तर तेव्हा पण नक्की पुढच्या वर्षी लवकर. हां, चालेल. चला भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा विजय असो. काय बोलतो? आई बरी, आई बरी. आई पण तुझी आठवण काढते. ठीक आहे, हां, ते आणायचं होतं ॲक्च्युली गणपतीमध्ये, पण थोडंसं नाही जमलं. अरे थँक्यू. एक नंबर. चल बाय. काय मग जिजामाता नगरची एकदम यंग ब्रिगेड मजेत? हा मजेत. काय मग बघितले की नाही आपले ब्लॉग? हा बघितले ना सगळे. आगमनाचे बघितले ना? लेटेस्ट बघितला काय? अरे सही आहे. बघा नक्की. ठीक आहे, आता हा पण ब्लॉग येईल तेव्हा नक्की बघा. ठीक आहे, येस नक्की येईल. ठीक आहे, चला मग बाय, गुड नाईट. आणि जिजामाता नगरच्या महाराजाचा विजय असो. चला मित्रांनो, जाता जाता आपण दर्शन करू आपल्या अबुदे नगरच्या राजाचं.
मस्त डेकोरेशन अबुदनगरच्या राजाचं, मस्त एंट्रन्स आहे. चला मित्रांनो, आपला जो जिजामातानगरचा महाराजा होता तर त्याचं पण आपलं दर्शन व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर आता आपण आलो आहे अबुदनगरचा राजाचं दर्शन करायला. बस जातो, पटकन आतमध्ये जातो, दर्शन करतो आणि त्याच्यानंतर पटकन आपला ब्लॉग पण एंड करतो. आणि परत आपला एरियात पण प्रोग्राम आहे, त्यासाठी आपल्याला निघायचं लवकर थोडंसं. अरे मस्त, एकदम सुंदर. मस्त बघू शकता मित्रांनो. चला मग मित्रांनो, आपल्या अबुदनगरच्या राजाचं पण आपलं दर्शन झालेलं आहे. काय नाही, छान मस्त झालं. सगळे गणपती एकदम सुंदर होते. तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. आता तुम्हाला ब्लॉग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समजेलच की आम्ही कोणकोणते गणपती बघितले होते. येस, ठीक आहे. मस्त एकदम. आविष्कार का इतना मस्त बोलता है यार, तुमको टाइम लगेगा. तुम्हाला लगता है 2 ट्रेनिंग सेशन बाकी है. अच्छा लगा, सब माइंड फ्रेश हो गया. सुबह से तो हमने स्टार्ट दिया, अभी एंड भी अच्छा कर रहे हैं. यस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेच मित्रांनो, तर आज आपण 2 ब्लॉग शूट केले. तसं सकाळी आपण गेलो होतो सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर इथे. तिकडचा गणपती आपण तिकडच्या गणपतीचं दर्शन केलं. तिकडून आपण गेलो नेहरूनगरचा राजा. ओके, हे 2 गणपती कवर केले. तिकडून आपण डायरेक्ट ऑफिस नंतर सुटल्यानंतर आपण कुलाब्याचे गणपती कवर केले, कोटचे गणपती कवर केले. आणि म्हटलं की तिकडं ॲक्च्युली मी फक्त कोट कुलाबाच करणार होतो, पण म्हटलं आपला एक स्पेशल मंडळ राहून जाईल. तर त्यामुळे मी जिजामातानगरला पण आलो होतो पुन्हा. जिजामातानगर झाल्यानंतर मग आपल्याला इकडेच अबुदनगरचा राजा पण बाजूलाच आहे, तर अबुदनगरच्या राजाचं पण आपण दर्शन केलं. ठीक आहे मित्रांनो, जर आपल्याला हा ब्लॉग ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.